हाय स्टुडंट, आज आपण नेक्स्ट लेक्चर चालू करतोय. आपला जो चॅप्टर चालू आहे तो म्हणजेच ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर चालू आहे. त्यामध्ये आपण नेक्स्ट ऍप्लिकेशन म्हणजे सेकंड ऍप्लिकेशन त्यामध्ये बघतोय. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. कुठलीही टर्म दिली असेल तर त्या टर्मची आपण अप्रॉक्सिमेट, मग त्यामध्ये ट्रिग्नॉमेट्री टर्मची अप्रॉक्सिमेट फाइंड आउट केली. रूट असेल, स्क्वेअर रूट असेल, लॉगॅरिथम असेल, इरेस टू टर्म असेल, अशा प्रत्येक टर्मची आपण त्या ठिकाणी काय केली, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण फाइंड आउट केली. मग अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करण्याच्या स्टेप्स काय, तर सगळ्यांसाठी कॉमन स्टेप आहे. पहिली स्टेप एफ ऑफ एक्स फाइंड आउट करणं. दुसरी स्टेप जो एक्स ज्या ऐवजी पुट केला आपण, ज्या कॉन्स्टंटच्या ऐवजी, तो कॉन्स्टंट दोन पार्ट मध्ये डिवाइड करणं, ए आणि एच. बट डिवाइड करताना लक्षात ठेवायचं ए कुठली व्हॅल्यू घ्यायची. रूट असेल, क्यूब रूट असेल, ट्रिग्नॉमेट्री असेल, लॉग असेल, तर त्यावेळी त्या टर्मचा विचार करून त्यामध्ये एची व्हॅल्यू घ्यायची असते लक्षामध्ये. देन पुढं ए झाल्यानंतर पुढे एफ ऑफ ए फाइंड आउट करावा लागतो. एफ ऑफ ए कसं फाइंड आउट करणार, एफ ऑफ एक्स वरून. जो एफ ऑफ एक्स आले त्यामध्ये एक्सच्या ऐवजी फक्त ए पुट करणार, जी ए ची व्हॅल्यू त्यामध्ये पुट करणार, एफ ऑफ ए भेटेल. देन पुढे एफ डॅश ऑफ ए फाइंड आउट करायचा असतो. मग एफ डॅश ए फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एफ डॅश एक्स लागेल. मग एफ डॅश एक्स कसा फाइंड आउट करणार, तर एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह. मग एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह घेणार, त्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू पुट करणार ए, आणि त्यामध्ये आपल्याला भेटेल एफ डॅश ऑफ ए. झालं. आणि आलेल्या व्हॅल्यू लास्ट फॉर्म्युलामध्ये पुट करणार. कुठला फॉर्म्युला आहे तो, एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. एफ डॅश ऑफ ए या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करणार आणि सिम्प्लिफाय करून जे आन्सर येणार तीच असतात अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. तीच असते आपली अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. लक्षामध्ये याचे एक्झाम्पल आतापर्यंत आपण बघितलेले. लास्ट टाइपचं एक्झाम्पल राहिले ते म्हणजे आपल्याला जर एक्स इक्वेशनच दिला असेल त्यामध्ये, तर त्याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. एक्स इक्वेशनच दिला असेल, फॉर एक्झाम्पल फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब plus 5x square plus 2x plus 3 at x is equal to 1.98. 1.98. आता ही जी टर्म आहे बघा, यामध्ये डायरेक्टली आपल्याला एफ ऑफ एक्स दिलाय, म्हणजे एक्स आपल्याला इक्वेशन दिलं असेल. त्यामध्ये आतापर्यंत आपल्याला एक्स इक्वेशन दिलेलं नव्हतं. म्हणजे एकतर आपण ट्रिग्नॉमेट्री टर्म होती, रूटची टर्म होती, किंवा लॉगॅरिथम होतं, किंवा इरेस्ट होते, असं पूर्ण इक्वेशन त्यामध्ये होतं. मग या इक्वेशनचं आपल्याला एक्स इज इक्वल टू 1.98 असताना अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. 1 पॉइंट ही त्याची व्हॅल्यू नसते, हे लक्षात ठेवा त्यामध्ये. आणि ही व्हॅल्यू या ठिकाणी डायरेक्टली पुट केली तर त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू आपल्याला भेटेल, बट ती ऍक्युरेट करेक्ट व्हॅल्यू असेल. बट आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. मग डायरेक्टली एक्स यामध्ये पुट करायचा नाही, हे लक्षात ठेवा त्यामध्ये. मग काय काय स्टेप आहे यामध्ये. पहिली स्टेप जी आहे, एफ ऑफ एक्स आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे, एफ ऑफ एक्स फाइंड आउट करण्याची गरज नाही. मग जो एक्स दिलेला आहे आपल्याला, एक्स इज इक्वल टू 1.98 जो दिलेला आहे, तो काय करणार आपण, दोन पार्ट मध्ये डिवाइड करणार. मग यामध्ये ए प्लस एच, याच्या जवळची कॉन्स्टंट व्हॅल्यू कुठली आहे, तर 2a. 2 मायनस जर केलं त्यामध्ये 0.02 जर मायनस केला तर त्यामध्ये आन्सर येतं 1.92. बट आपल्याला इथं प्लस लागतं, म्हणजे 2 प्लस आणि मायनस साइन कुठे देतो आपण, एच टर्मला. झालं. हा झाला ए प्लस एच. ए ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 2, एच ची व्हॅल्यू भेटली त्या ठिकाणी -0.02. चला. आता बघा यामध्ये ए आणि एच भेटल्यानंतर पुढली जी स्टेप असते, फाइंड एफ ऑफ ए. मग आता हा एफ ऑफ ए कसा फाइंड आउट करतो, सिम्पली आहे. एफ ऑफ एक्स वरून एफ ऑफ एक्स मध्ये एफ ऑफ ए ची व्हॅल्यू पुट करणार. काय होईल मग, एक्स क्यूब प्लस 5x स्क्वेअर प्लस 2x प्लस 3.
झालं. मग यामध्ये काय करणार आपण, एक्स ची व्हॅल्यू पुट करणार, एक्स ची म्हणजेच ए ची व्हॅल्यू पुट करणार. त्यामध्ये काय होईल मग, ए ची व्हॅल्यू किती आली या ठिकाणी 2, ए इज इक्वल टू किती आला 2, एच इज इक्वल टू किती आला -0.02. मग या ठिकाणी 2 व्हॅल्यू पुट करणार, 2 चा क्यूब प्लस 5 इंटू 2 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 प्लस 3. 2 चा क्यूब 8, 5 इंटू 2 स्क्वेअर, 2 स्क्वेअर किती आला 4 इंटू 5 20 प्लस 4 प्लस 3. सगळ्यांची काय करणार त्या ठिकाणी ऍडिशन, आपल्याला काय भेटेल एफ ऑफ ए भेटेल. 20 प्लस 8 28 प्लस 4 32, 32 प्लस 3 35. वी गेट एफ ऑफ ए. काय भेटला आपल्याला त्या ठिकाणी एफ ऑफ ए भेटला. आता एफ ऑफ ए नंतर पुढे फाइंड आउट करणार आपण, माहिती आहे आपल्याला एफ डॅश ऑफ ए. कसा फाइंड आउट करतो, एफ ऑफ एक्स वरूनच. मग एफ ऑफ एक्स काय गिवन आहे, जो आपल्याला गिवन आहे ऑलरेडी तो एक्स क्यूब प्लस 5x स्क्वेअर प्लस 2x प्लस 3, हा काय दिलेला आपल्याला एफ ऑफ एक्स. मग या एफ ऑफ एक्स मध्ये काय करणार आपण, त्याचा आधी डॅश म्हणजेच डेरिव्हेटिव्ह घेणार. म्हणजे आपल्याला भेटेल एफ डॅश ऑफ एक्स. काय सांगा बरं डेरिव्हेटिव्ह, एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह एक्स रेज टू एन च्या फॉर्म्युल्यानुसार 3x स्क्वेअर. आता कसा आला हे विचारू नका, कारण डेरिव्हेटिव्ह आपण भरपूर ठिकाणी घेतलेला आहे. 5 ऍज इट इज एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x, 5 इंटू 2 काय होणार त्यामध्ये 10x प्लस 2x चा 2 आणि 3 चा डेरिव्हेटिव्ह 0, कॉन्स्टंट आहे म्हणून. आणि मग यामध्ये व्हॅल्यू पुट करणार आपण ए ची, तो भेटेल आपल्याला एफ डॅश ऑफ ए. 3 इंटू 2 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 2, सॉरी इथं 10 आहे, 10 इंटू 2 प्लस 2. 3 इंटू 2 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर किती 4, 4 इंटू 3 12 प्लस 10 इंटू 2 20 प्लस 2. 20 plus 2 32, 32 plus 2 34. We get f dash of a. काय भेटलेलं यामध्ये f dash of a. लक्षामध्ये यामध्ये कुठलाही मायनस नाहीये, आपल्याला 34 भेटला. भेटला झाला. आता बघा यामध्ये काय करणार, इथे किती भेटला 35, तिथे भेटला 34. आलेल्या व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार. काय होईल मग सांगा, आलेल्या व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये काय फॉर्म्युला आपला, एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. मग एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, काय एफ ऑफ ए ची व्हॅल्यू 35 प्लस मायनस, कारण एच ची व्हॅल्यू मायनस आली 0.02 इंटू एफ डॅश ऑफ 35 प्लस मायनस काय होणार मायनस 0.02 इंटू 34 काय होईल बरं, 0.02 इंटू 34. हा 0 आहे म्हणलं, आधी 0 आहे म्हणलं तर सोडून देणार. 34 इंटू 2, 34 इंटू 2 68 झाला 68. आणि मग त्यानंतर डेसिमल किती आहे, 2 डिजिट 1 2 झाला 1 2 2 नंतर देणार त्यामध्ये डेसिमल, नंतर 0. कारण इकडं आहे का डेसिमल नाही, डेसिमल दोन्हीपैकी दोघांमध्ये जर असेल, एकामध्ये असेल, किती डिजिट नंतर डेसिमल इकडून काउंट करण्यास सुरुवात करायची. लक्षामध्ये या साईडनं 0.68 35 मायनस 0.68 जर केलं तर आपल्याला त्या ठिकाणी आन्सर भेटणार अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ दिस टर्म. एकदम इझी आहे. फक्त जो आपल्याला एक्स गिवन असतो त्यामध्ये कुठल्या एक्स साठी व्हॅल्यू असते त्याची, तो फक्त 2 टर्म मध्ये स्प्लिट करायचा. एकदम इझी एक्झाम्पल आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 6 एक्सरसाइज 2.2 मधला एक्झाम्पल आहे.
एकदम सोपं आहे, त्यामधलं एकच एक्झाम्पल घेतोय आपण, बाकीचे तुम्ही सॉल्व्ह करा, काहीही अवघड नाहीये. आता जसं सॉल्व्ह केलं आपण आतापर्यंत अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, सेम आपण त्याच टाइपने या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे, जरी गिव्हन असेल इक्वेशन. चला आता इथं आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मधला किंवा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जो आहे तो टॉपिक आता आपला संपलेला आहे. आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू रूट असेल, कुठलाही रूट असेल त्या टर्मची फाइंड आउट केली, ट्रिग्नॉमेट्री कुठलीही टर्म असू त्या टर्मची फाइंड आउट केली, लॉगॅरिथमची टर्म असू त्या टर्मची फाइंड आउट केली, इरेज टू असू त्या टर्मची फाइंड आउट केली, एफ ऑफ एक्स असेल त्या टर्मची फाइंड आउट केली. लक्षात ठेवा प्रत्येक जी टर्म आहे त्याची आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काय काय स्टेप सेम आहेत, बट ए काय घ्यायचा आणि एच काय घ्यायचा हे त्यामध्ये महत्वाचं आहे. ओके, व्यवस्थित त्यामध्ये व्यवस्थित एक रिव्हिजन करा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू वरती. ओके, तर आपल्याला नेक्स्ट पॉइंट या लेक्चर मध्ये आपण चालू करतोय, नेक्स्ट ऍप्लिकेशन, थर्ड ऍप्लिकेशन त्यामध्ये आपण चालू करतोय. ओके, आता आपण थोडं सिक्वेन्स वाईज नाही घेत, बरोबर. जे महत्वाचे ऍप्लिकेशन आहे मोठाले ते आधी घेतो, जे छोटाले ऍप्लिकेशन ते आपण नंतर घेणार आहे. फर्स्ट घेतलं होतं आपण इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल, सेकंड घेतलं होतं अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, आणि थर्ड घेणार आहे आपण सगळ्यात जास्त महत्वाचं, कारण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आणि हे जे थेरम आहेत याच वरती आपल्याला क्वेश्चन असणार आहे. त्यामध्ये रोल्स थेरम, रोल्स अँड एलएमव्हीटी, लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम, दोन्ही थेरम आहे त्यामध्ये, रोल्स थेरम अँड एलएमव्हीटी. नेक्स्ट टॉपिक आता यामध्ये आपण बघणार आहोत. नेक्स्ट टॉपिक रोल्स अँड एलएमव्हीटी थेरम. आता हे थेरम काय आहे, काय करायचे आपल्याला, ते थेरम काय असतात ते आधी आपण बघणार आहे. तर वन बाय वन त्यामध्ये बघणार आहे. फर्स्ट आपण घेतोय तो म्हणजे कुठला, त्यामध्ये रोल्स थेरम. फर्स्ट घेतोय तो म्हणजे रोल्स थेरम. आता रोल्स थेरम काय सांगतोय, एकदम सोपं आहे बघा. यामध्ये हे दोन्ही जे थेरम आहेत हे एकदम आपल्याला फक्त प्रूव्ह दॅट करायचे असतात. रोल्स थेरम काय सांगतो त्यामध्ये बघा, इफ एनी फंक्शन आर कंटिन्युअस, कुठलंही फंक्शन त्यामध्ये कंटिन्युअस असेल, कंटिन्युअस कधी असतं हे आपण बघितलेलं आहे, बरोबर. त्यामध्ये एफ लिमिट ऑफ ए लिमिट इज इक्वल टू एफ ऑफ ए इज इक्वल टू असेल तर त्या ठिकाणी गिव्हन फंक्शन कंटिन्युअस असतं. अँड एनी फंक्शन आर डिफरन्सिएबल, एनी फंक्शन आर डिफरन्सिएबल, कंटिन्युअस असेल अँड डिफरन्सिएबल असेल. ओके, तर आपल्याला एक फंक्शन त्यामध्ये दिलेलं असतं. इफ एनी एफ ऑफ एक्स किंवा गिव्हन फंक्शन आज कंटिन्युअस अँड डिफरन्सिएबल, म्हणजे त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो, त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी घेऊ शकतो. याला आपण डिफरन्सिएबल म्हणणार, याला आपण डिफरन्सिएबल त्या ठिकाणी म्हणणार. इफ एनी फंक्शन आर कंटिन्युअस अँड डिफरन्सिएबल, एकदम सोपा, यामध्ये लक्ष देऊन ऐका व्यवस्थित. मग त्यासाठी आपण एनी फंक्शन आर कंटिन्युअस, कुठलंही फंक्शन काय असणार त्यामध्ये कंटिन्युअस असणार. हे फंक्शन कंटिन्युअस झालं, बरोबर. एनी फंक्शन आर कंटिन्युअस अँड वी आर गिव्हन इंटरवल ऑफ दिस फंक्शन. इंटरवल म्हणजे त्याचा स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट हे दोन इंटरवल दिले आहेत, म्हणजे त्या फंक्शनचे कुठलेही दोन पॉइंट दिलेले आहेत आपल्याला. ए अँड बी त्यामध्ये आपल्याला गिव्हन आहे, ए अँड बी असे दोन पॉइंट आपल्याला गिव्हन आहे लक्षामध्ये. फॉर एक्झाम्पल 2, 3, 4, 5, तर आपल्याला 2 आणि 5 हे झाले इंटरवल, आणि 3 आणि 4 हे त्याच्या बिटवीन नंबर येणार आहे. इंटरवल त्याचे स्टार्ट आणि एंड, कुठून स्टार्ट झालाय कुठं एंड झालाय, बरोबर. हे त्याचे इंटरवल त्यामध्ये गिव्हन असतात. जर त्याचे हे दोन इंटरवल असतील, बघा हे त्याचे जर इंटरवल असतील तर आपल्याला बघा, तर आपल्याला त्या ठिकाणी याच्या बिटवीन जो पॉइंट आहे, याच्या बिटवीन जो पॉइंट आहे तो त्या ठिकाणी कन्सिडर करू. हा ए पॉइंट, हा बी, त्याला नाव देऊ आपण सी. तो सी पॉइंट आता आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो, आणि त्या सी पॉइंट साठी त्या ठिकाणी कंडिशन सॅटिस्फाय होते. एफ डॅश सी इज इक्वल टू 0.
एफ डॅश सी इज इक्वल टू 0 आणि तो सी पॉइंट कुठं असतो तर एफ डॅशच्या ठिकाणी एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह. इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल मध्ये लक्षात ठेवा ज्यावेळी आपण डेरिव्हेटिव्ह घेत असतो तोच असतो त्याचा स्लोप आणि या ठिकाणी जो टँजंट जात असतो त्या टँजंटचा त्या ठिकाणी काय होणार स्लोप. पण स्लोप किती येणार त्या ठिकाणी याचं मिनिंग होतं एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे त्या पॉइंट मधून जो टँजंट जातो त्या टँजंटचा स्लोप त्या ठिकाणी 0 येतो आणि त्याच ठिकाणी आपल्याला पॉइंट भेटतो तो म्हणजे सी. बट हे कधी वेन विच फंक्शन आर कंटिन्युअस अँड डिफरन्सिएबल असेल तरच. कंटिन्युअस म्हणजे त्यामध्ये काय होणार त्यामध्ये जे आपल्याला पॉइंट त्यावरती पुट केलंय तर आपल्याला त्या ठिकाणी एक काय भेटणार कंटिन्युअस लाईन भेटणार आणि कंटिन्युअस लाईन भेटणार त्यामध्ये आणि डिफरन्स आहे ते आपण डेरिव्हेटिव्ह करू घेऊ शकतो त्यामध्ये. ओके म्हणजे स्लाइड त्यामध्ये थोडीशी इन्क्रीमेंट केली दिसते. ओके यामधला ए आणि पॉइंट बी हे दोन पॉइंट आहे त्याच्यामधला सी पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बरं तो पॉइंट कुठं असणार वेन वेअर एफ डॅश इज इक्वल टू 0 म्हणजे त्याचा स्लोप त्या ठिकाणी काय असणार 0 असणार. वेन the slope of this tangent at that point is 0. लक्षामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय भेटेल सी पॉइंट भेटेल. लक्षामध्ये आता यावरून आपण डेफिनेशन रीड करू बुक मध्ये जी डेफिनेशन दिली ती आता एक्सप्लेन केली त्यावरती मॅच होते का बघा. आता बघा रोल्स थेरम काय असतो स्टेट दॅट रोल्स थेरम state that any real value differentiable function and attains equal value at two distinct point. दोन त्याला व्हॅल्यू दिलेले असतात आणि ते फंक्शन त्या दोन पॉइंट मध्ये डिफरन्सिएबल असतं. टू डिस्टिंक्ट पॉइंट ऑन इट मस्ट हॅव ऍट लिस्ट वन स्टेशनरी पॉइंट समवेअर इन बिटवीन देम दॅट इज द पॉइंट वेअर द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इज 0. असे ते पॉइंट पाहिजे का त्या पॉइंट मधला एक तरी पॉइंट या ठिकाणी पाहिजे का त्या ठिकाणी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह हा त्या ठिकाणी 0 आला पाहिजे म्हणजे त्याच ठिकाणी इक्वेशन ऑफ द टँजंट काय आला पाहिजे 0. इक्वेशन ऑफ टँजंट त्या ठिकाणी 0 असतो. त्याच ठिकाणी जर ह्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर त्या ठिकाणी सॅटिस्फाय होतो रोल्स थेरम. काय होतं त्या ठिकाणी रोल्स थेरम त्या ठिकाणी सॅटिस्फाय होतो. लक्षामध्ये हे लक्षात ठेवा त्यामध्ये जर त्या ठिकाणी दोन पॉइंट विच डिफरन्सिएबल बिटवीन ए अँड बी डिफरन्सिएबल असेल तर त्या ठिकाणी काय असतो त्याच्या बिटवीन कुठंतरी एक पॉइंटला काय असतो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 असतो. म्हणजेच फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजेच dy बाय dx 0 असतो. म्हणजेच dy बाय dx म्हणजे स्लोप असतो. म्हणजे त्या पॉइंट मधून जाणारा जो टँजंट आहे त्याचा स्लोप किती असणार 0. टँजंटचा स्लोप 0 कधी असतो एक तर तो एक्स ऍक्सिस ला पॅरलल असेल वाय ऍक्सिस ला पॅरलल असेल म्हणजे तो पॉइंट मधून ड्रॉ केलेली जो टँजंट आहे तो ऑलवेज पॅरलल टू एक्स ऍक्सिस अँड पॅरलल टू वाय ऍक्सिस असतो. हे लक्षात ठेवा त्यामध्ये याला म्हणतात रोल्स थेरम. मग ए आणि पॉइंट जर असतील कुठलंही फंक्शन दिलं असेल त्याचे ए आणि पॉइंट जर इंटरवल असतील ते जर डिफरन्सिएबल असतील त्यामध्ये बिटवीन त्यामध्ये जे टर्म आहे ते जर डिफरन्सिएबल असेल तर त्यामध्ये एक पॉइंट जो असा असतो का तो कमीत कमी ऍटलिस्ट वन पॉइंट हॅज फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इज 0 ऍट दॅट पॉइंट. त्या पॉइंटला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 असतो. लक्षामध्ये याला म्हणतो आपण रोल्स थेरम. काय म्हणतो रोल्स थेरम आणि त्या पॉइंट आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करावा लागतो. ओके आता यावरचे एक्झाम्पल बघा कसे सॉल्व्ह करायचे असतात त्यामध्ये. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ज्यावेळी रोल्स थेरम किंवा एलएमव्हीटी असतात फक्त कंडिशन चेक करून बघायची असते. पहिली कंडिशन काय झाली विच इज कंटिन्युअस ऑर नॉट. सेकंड विच इज डिफरन्सिएबल ऑर नॉट म्हणजे त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो की नाही. आता आपण त्यामध्ये ठरवू शकतो डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो की नाही. कंटिन्युअस आहे का नाही ते गिव्हन फंक्शन ते कंटिन्युअस असतो जनरली. आणि थर्ड f dash c is equal to 0 when two conditions are satisfied then f dash c is equal to 0. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कुठल्या तर एका पॉइंटला त्या ठिकाणी काय असतो 0 असतो. या तीन कंडिशन लक्षात ठेवायच्या रोल्स थेरमला. कुठल्या रोल्स थेरमला. बघा आता रोल्स थेरमचे एक्झाम्पल एकदम इझी असतात
check whether the condition of Rolle's theorem are satisfy the following function. चेक वेदर द त्यामध्ये काय करायचंय आपल्याला कंडिशन ऑफ रोल्स थेरमच्या कंडिशन त्यामध्ये चेक करायच्या. या कंडिशन त्या आहेत त्या ठिकाणी तीन. फर्स्ट कंडिशन कंटिन्युअस आहे की नाही, डिफरन्सिएबल आहे की नाही, एफ डॅश ऑफ सी त्या ठिकाणी मग काय असणार, झिरो असणार. लक्षामध्ये. आणि जर झिरो असेल तर ए आणि बी च्या मध्येच आपल्याला सी पॉइंट भेटणार, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये ए आणि बी च्या मध्येच त्या ठिकाणी सी पॉइंट भेटणार. जर त्या ठिकाणी काय असेल, एफ डॅश सी इज इक्वल टू झिरो असेल. बट कधी, तर when f of a is equal to f of b, ही कंडिशन त्यामध्ये लक्षात ठेवा. कारण आपल्याला हे चेक करायचंय ना, एफ डॅश इज इक्वल टू झिरो असणार. बट कधी, हे कसं काय ठरवणार आपण, तर एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी असेल तर, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये when f of a is equal to f of b, then f dash is equal to झिरो असतो. म्हणजेच त्यामधील कुठल्या तरी एक पॉइंटला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह हा काय असतो, त्यामध्ये झिरो असतो. कुठल्या तरी एका पॉइंटला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्यामध्ये काय असणार आहे, झिरो असणार. ज्यावेळी ही कंडिशन सॅटिस्फाय होणार, कुठली, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी, जर त्या ठिकाणी असेल तर कुठल्या तरी एका पॉइंटला त्या ठिकाणी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह झिरो असणार. बरोबर. म्हणजे आपल्याला ही कंडिशन सॅटिस्फाय होते की नाही हे चेक करण्यासाठी हे चेक करून बघावं लागेल. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी, या झाल्या तीन कंडिशन. लक्षात ठेवा. या तीन कंडिशन आपण त्या ठिकाणी कुठल्याही फंक्शन मध्ये सॅटिस्फाय करून बघणार आहे. फर्स्ट इज कंटिन्युअस, सेकंड इज डिफरन्सिएबल आणि थर्ड इज एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. या तीन कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर त्या ठिकाणी काय होतं, रोल्स थेरम सॅटिस्फाय होणार. म्हणजे त्यामध्ये कुठल्या तरी एका पॉइंटला त्या ठिकाणी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय असणार, झिरो असणार. लक्षामध्ये. मग आता त्या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेऊ. चेक वेदर द कंडिशन ऑफ रोल्स थेरम आर सॅटिस्फाय द फॉलोइंग फंक्शन. खालील गिवन फंक्शननी रोल्स थेरम त्या ठिकाणी कंडिशन सॅटिस्फाय करतोय की नाही चेक करायचं. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिलेला आपल्याला 2x क्यूब minus 5x square plus 3x plus 2. x belongs to 0, 3/2. याचं मिनिंग काय होतं, तर यामध्ये आपल्याला दोन इंटरवल दिलेले आहेत त्या फंक्शन मधलं, 0 आणि 3/2. 0 आणि 3/2 झालं. आता बघा यामध्ये गिव्हन फंक्शन आर कंटिन्युअस ऑर नॉट, कंटिन्युअस आहे की नाही कसं चेक करणार. गिव्हन फंक्शन आर कंटिन्युअस ऑर नॉट, गिव्हन फंक्शन त्यामध्ये कंटिन्युअस आहे की नाही कसं चेक करणार. यामध्ये जर आपण एकशे व्हॅल्यू पुट करत गेलो 1 2 3 4 तर त्यामध्ये व्हॅल्यू काय होत जाणार, इन्क्रीमेंट होत जाणार. देयरफॉर गिव्हन फंक्शन आर कंटिन्युअस. फर्स्ट कंडिशन इज सॅटिस्फाय. कंडिशन फर्स्ट, गिव्हन function are continuous. काय असणार ते, continuous. This is the first condition. Second condition, differentiable or not. याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो का, घेऊ शकतो. सगळ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह त्यामध्ये घेऊ शकतो. Which given function are डिफरन्सिएबल. ओके. आणि आता डिफरन्सिएबल आहे की नाही हे देखील त्यामध्ये कसं चेक करायचं बघा. त्यासाठी एक वेगळी ट्रिक लक्षात ठेवायची. या टर्मचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला, बघा या टर्मचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला आणि त्यामध्ये या पॉइंट पुट केले तर येणारा आन्सर हे 0 आणि 3/2 याच्या बिटवीनच यायला पाहिजे. देन गिव्हन फंक्शन आर डिफरन्सिएबल. इथं जर असं असतं बघा 1/x, जर असं असतं कुठं 1/x असला तर त्यामध्ये काय पुट करणार, याचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x चा -1/x स्क्वेअर.
when we put the value of x, we put the value of x, x ची जर व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट केली, which 0, if we put the value of x 0 in the derivative, then we get the value, काय व्हॅल्यू भेटते त्यामध्ये, -1 upon x square, that is -1 upon 0, and -1 upon 0, the value of -1 upon 0, 1 upon 0 काय असते, infinity. Infinity is does not belongs to 0 to 3/2. 0 to 3/2 च्या बिटवीन येते का इन्फिनिटी, नाही, बरोबर. म्हणजेच दिस फंक्शन आर नॉट डिफरन्सिएबल, हे लक्षात ठेवायचंच त्यामध्ये. डिफरन्सिएबल आहे की नाही, फंक्शन जनरली कंटिन्युअस असतं सगळं, बट डिफरन्सिएबल त्यामध्ये जर त्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह घेतला, त्यामध्ये त्या पॉइंट मधली कुठलीही व्हॅल्यू पुट करा, तुम्ही कुठलीही व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करा, त्या पॉइंटला जर त्या ठिकाणी इन्फिनिटी आन्सर येत असेल तर ते पॉइंट किंवा तो जो फंक्शन आहे विच इज नॉट डिफरन्सिएबल, हे लक्षातच ठेवा त्यामध्ये, विच इज नॉट डिफरन्सिएबल. थर्ड कंडिशन त्यामध्ये चेक करणार आपण, काय थर्ड कंडिशन त्यामध्ये चेक करणार, लेट, बट आपल्याला a इज इक्वल टू काय दिलाय 0 अँड b इज इक्वल टू काय दिलाय 3/2. लेट a इज इक्वल टू 0, b इज इक्वल टू त्यामध्ये दिलेला आहे. देन फाइंड आउट करणार त्यासाठी फॉर f ऑफ a त्या ठिकाणी फाइंड आउट करणार कसा, 2 0 -5 into 0 plus 3 into 0 plus 2 is equal to व्हॅल्यू किती आली 2, का 0 0 0 0 ने कुठल्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करा, आन्सर काय येणार 0, म्हणजे राहिला त्या ठिकाणी 2. देन पुढं f of b फाइंड आउट करणार 2 into 3/2 होल टर्मचा क्यूब मायनस 5 into 3/2 होल टर्मचा स्क्वेअर प्लस 3 into 3/2 देन प्लस 2. आता या टर्मचं आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल, सगळ्या टर्मचं कसं करणार, f of b इज इक्वल टू 2 आणि या टर्मचा क्यूब आहे 2 into 3 चा क्यूब 27 अपॉन 2 चा क्यूब 8, 2 चा क्यूब 8, इकडे 5 into -5 into 3 चा स्क्वेअर 9 अपॉन 2 चा स्क्वेअर 4 प्लस 3 into 3 9/2 प्लस 2 झालं 27. इथं काय येणार 4 येणार बाय 4 मायनस 9 into 5 45 up by 4 प्लस 9/2 प्लस 2/2. मग याचा काय करणार आपण, सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम करून घेणार. कसा करणार, 4 4 आहे इथं 4 4 आणण्यासाठी कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 2 2 ने. काय होईल मग 27/4 मायनस 45 प्लस किती मल्टिप्लाय करावं लागेल इथं 4 आणण्यासाठी 2 ने 18 प्लस इथं कितीने 2 ने 4 डिवायडेड बाय पूर्ण टर्म्स होणार 4. आलं लक्षामध्ये, इथं 4 4 करून घेतलं, सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम, सबट्रॅक्शन ऍडिशन होणार, त्यामध्ये काय होणार मग इथं -45 हे लक्षात ठेवा. मग आधी काय करून घेणार यामध्ये 27 प्लस 18 प्लस 4, 18 प्लस 4 किती आलं 22 प्लस त्या ठिकाणी 27, कारण ही प्लस साइन आहे, हे मायनस हे लक्षात ठेवा. 45 यामध्ये आपण चुकून इथं काय करतो, दोघांमध्ये प्लस दिसतं, मग प्लस 45 आणि 18 या दोघांची ऍडिशन करून टाकतो. असं करायचं नाही, कारण याला साइन कुठले मायनस हे लक्षात ठेवा. त्यामध्ये इथं कुठलं आहे पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह त्या प्रत्येकाचं साइन त्यामध्ये काय करायचं चेक करायचं. त्यामध्ये किती आलं 49, किती आलं त्यामध्ये 49 मायनस
45 इथे आला 4. $36. 3/2 चा क्यूब 3/2 चा स्क्वेअर इंटू 3/2 इथं 5. हा बरोबर. इथं 4 येण्यासाठी 2 ने नाही, किती मल्टिप्लाय करावं लागेल 4 ने, म्हणजे इथे किती येणार आहे 8 येणार आहे. कारण इथं 4 आणायचा डिनॉमिनेटरला, म्हणजे 4 ने त्यामध्ये मल्टिप्लाय, 4 इंटू 2 काय होणार 8 होणार. सॉरी, म्हणजेच काय होणार त्यामध्ये 4 ऍड होणार त्यामध्ये. कशामध्ये 49 मध्ये 4 ऍड होणार त्यामध्ये. 49 प्लस 4 53 मायनस 48 किती येणार त्यामध्ये 8/4, म्हणजेच किती आलं 2. किती आलं त्यामध्ये 2. 8/4 म्हणजेच 2 आलं. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आलं का त्या ठिकाणी. Therefore खाली ना त्यामध्ये एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी, तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. Therefore all condition of Rolle's theorem will be satisfied. कंटिन्युअस आहे, डिफरन्सिएबल आहे आणि एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आहे. ही कंडिशन सगळ्यात महत्वाची त्यामध्ये, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. ह्या जर कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर गिव्हन फंक्शन जे आहे किंवा त्या फंक्शन मध्ये रोल्स थेरम सॅटिस्फाय होतो. जास्त काय अवघड नाहीये यामध्ये. सी आपल्याला फाइंड आउट करायचा नव्हता, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये रोल्स थेरम फक्त त्या ठिकाणी आपण सॅटिस्फाय करतोय. त्या ठिकाणी सी जरी फाइंड आउट करायचा असेल तर पुढे फक्त काय घेणार एफ डॅश इज इक्वल टू 0, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार त्यामध्ये, हे लक्षात ठेवा. सेकंड एक्झाम्पल बघू. त्यामध्ये काय सांगितलंय एक्स स्क्वेअर मायनस 2x x square minus 2x plus 3 f of x is equal to belongs to, म्हणजे त्याचे इंटरवल दिलेत 1 4. या टर्मचा आता फर्स्ट काय करणार त्यामध्ये विच इज कंटिन्युअस ऑर नॉट कंटिन्युअस. कंटिन्युअस असणार. क्वाड्रेटिक इक्वेशन कुठले असू द्या सगळं कंटिन्युअस असतं त्यामध्ये. डिफरन्सिएबल आहे कुठं येतो का त्यामध्ये, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि त्यामध्ये व्हॅल्यू पुट करून बघायचं. इन्फिनिटी येते कुठं नाही येतात, म्हणजे डिफरन्सिएबल आहे. Given function are differentiable and continuous. Differentiable and continuous. Let मग काय करणार पुढली स्टेप, a is equal to 1, यामधला हा a असतो ना हा b असतो. b is equal to 4, पुढे काय होणार मग त्यामध्ये फाइंड एफ ऑफ ए. कसं फाइंड आउट करणार, सिंपल आहे. त्यामध्ये ए स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 2a प्लस 3. ए ची व्हॅल्यू किती 1, 1 चा स्क्वेअर 1 मायनस 2 इंटू 4 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती 1 2 प्लस 3. मग इथं 2 प्लस 3 होणार का, मायनस 2 प्लस 3 आहे. इथं 3 प्लस 1 4 होणार, 4 मायनस 2 किती आलं 2. Then find f of b. कसं फाइंड आउट करणार, 4 व्हॅल्यू त्याची f of b, म्हणजेच f of b इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर मायनस 2 इंटू 4 प्लस 3. 4 चा स्क्वेअर 16 मायनस 8 प्लस 3. चला आता यामध्ये बघा 16 प्लस 3 किती होणार त्यामध्ये, 16 प्लस 3 19, 19 मायनस 8 किती होणार त्यामध्ये 11 एफ ऑफ बी. आता यामध्ये हे दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, बट ही कंडिशन सॅटिस्फाय झाली का, वेअर
f of a not equal to f of b, therefore all condition of Rolle's theorem are not satisfied. मग या ठिकाणी आपल्याला सी पॉइंट भेटू शकत नाही, म्हणजे त्या ठिकाणी त्याच्या बिटवीन कुठल्याही एका पॉइंटला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्यामध्ये झिरो नसणार आहे, हे लक्षात ठेवा. याला म्हणतो आपण रोल्स थेरम. एकदम बेसिक रोल्स थेरम त्यामध्ये आपण बघितलेला आहे. ओके बा, नेक्स्ट लेक्चरला आपण त्यामध्ये अनदर एक्झाम्पल घेऊ. ओके, आता आय होप नेक्स्ट लेक्चर आपल्या क्लासरूम मध्ये चालू होतील. नेक्स्ट लेक्चर भेटू त्यामध्ये क्लासरूम मध्ये. ओके.